अमोल भैया कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे खासदार. होय, मी खासदार हाच शब्द वापरतो कारण ही जागा चोरली गेली. पहिल्या वेळेस ज्यावेळेस विजय घोषित झाला त्यावेळेस 2200 मतांनी विजय घोषित झाला. दुसऱ्यांदा आक्षेप घेतला गेला, पुन्हा फेरमोजणी म्हणजे पोस्टल वोटची पुन्हा फेरमोजणी घेतली, तेव्हा देखील जवळपास 1785 मतांनी विजय घोषित झाला. पुन्हा आक्षेपाची मागणी फेटाळली गेली. वरतून फोन येतात, आक्षेपाची मागणी स्वीकारली जाते. त्यानंतर पुन्हा फेरमोजणी, जवळपास 681 मतांनी पुन्हा विजय. म्हणजे 2200 पासून 1785, 1785 पासून 681. कुठे जातात ही मतं? का रिजेक्ट करतात शिवसेनेची मतं आणि विशेषतः कीर्तीकरांची मतं? त्यानंतर पुन्हा मग एका मताचं मताधिक्य दाखवलं. बघा बरं, ही 2200 मतं जवळपास एका मतापर्यंत आली. हे राजकारण. त्यानंतर शेवटच्या क्षणी 48 मतांनी कीर्तीकरांचा पराभव दाखवला. हे तुमच्या फेअर इलेक्शन्स. आणि याला जर फेअर इलेक्शन्स म्हणत असतील तर असल्या फेअर इलेक्शन मधून खरंच चांगली माणसं निवडून येतील. एक जागा तुम्हाला कमवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या चोऱ्या माऱ्या करता. याला आम्ही चोऱ्या माऱ्या हेच नाव देतो. शिवसेना कोर्टामध्ये अतिशय भक्कम पद्धतीने या बाबतीत जाणार आणि ती जागा 10वी शिवसेनेचे खासदार म्हणून अमोल भैया कीर्तीकर असणार. एवढंच तुम्हाला सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.